टक्केप्रमाणे पैसे घेण्यात येतात. काही पैसे मी ऑनलाईन अकाउंट पे दिलेले आहेत आणि काही विदाउट कॅमेरा जो असतो CCTV कॅमेरा तिथे नसेल तिथून मला पैसे घेण्यात आलेले. माझी प्रॉपर्टीसुद्धा घेतलेली, प्लॉटसुद्धा घेतलेला आहे. मी आतापर्यंत शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर आणि पुण्याचे सचिंद्र प्रताप सिन्हा IAS ऑफिसर, कमिशनर ऑफ एज्युकेशन त्यांना पण पत्र दिलेलं आहे. पण एक आमदाराचा त्यांना सपोर्ट असल्यामुळं मी काही करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या जीवाला काही झालं तर सर्वस्व संस्थाचे अध्यक्ष गोविंद गोंडे हा जिम्मेदार असणार आहे. त्याच्यानंतर मी हार्ट पेशंट आहे. माझ्या अंगावर 2-3 वेळेस सापाचे पिल्लू सोडण्यात आलेले आहे शाळेमध्ये आणि 2 वेळेस माझ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. परवाच्या दिवशी संस्था चालक आले आणि माझी व्हिडिओ शूटिंग केली आणि मला सांगितलं काय शिकवतं काय नाही. शाळेमध्ये एकही विद्यार्थ्यांनी, पूर्ण शाळेमध्ये मी एकटाच असतो. माझा टाईम बदललेला आहे. 12:30 ते 5:30 वाजेपर्यंत टाईम आहे आणि त्या वेळेमध्ये मला माझ्या जीवाला धोका आहे. तुम्ही गेल्या 15-20 वर्षापासून तिथं कार्यरत आहात. येस. अजून तुमच्या आता किती रुपयाची मालमत्ता त्यांनी 65 ते 70 लाखाच्या आसपास माझी प्रॉपर्टी त्यांनी घेतलेली आहे. आणि आज शाळेतले काही शिक्षक पण आलेले आमचे 2-4 शिक्षक ते पण आहे. पण त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही. त्यांनी काय दिलं काय घेतलं मला माहिती नाही. पण मी जे दिलं ते माझ्याकडे विटनेस आहे.